अनुराग मोहिते क्षेत्ररक्षण लावून घ्या, सांगा लवकर. चला तुम्ही थांबून उपयोग नाही, बाकीच्यांना थांबा. तुम्ही सेफ जागेवरती, तिथे कोणच हलू शकत नाही तुम्हाला. चला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सागर अंग्रे, दिगंबरच्या भूमिकेमध्ये गणेश साळवी सर आहेत. आणि ही महत्वपूर्ण मॅच, म्हणजे या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो क्वार्टर फायनल मध्ये हमराज मृत्युंजय या संघाच्या विरोधात खेळेल. आणि त्यांच्यामध्ये जो विजेता संघ आहे तो या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर सेमीफायनल्स, फायनल्स, मुळशी करंडकाचा एक धगधगता क्रिकेट सोहळा मैदानामध्ये संपन्न होतोय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा बावधन भागामध्ये प्रथमच या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्व या मुळशी करंडकामधील सर्व आयोजकांनी केलंय. किसन मरगळे असू द्यात, सागर आंग्रे असू द्यात, राजू पवार असू द्यात, किरण येनपुरे असू द्यात आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळते. सर्वांचं केलेलं एक योगदान, एक चांगली स्पर्धा मुळशी करंडक 2024 ही स्पर्धा आपण 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण संपन्न करतोय. चला मॅचला इथे सुरुवात होईल. पंचांचा इशारा इथे येतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला अविनाश रामगुडे तर दुसऱ्या बाजूला धनंजय भिंताडे. तर गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम देहू रोड इथे आपल्याला पाहायला मिळेल निहाल तुसामत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. 4 षटकांची मॅच इथे सुरू होतीये. ही निर्णायक मॅच दोन्ही संघांसाठी. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. पहिला चेंडू इथे अखूट टप्प्याचा आहे आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. पॅचची एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ठराविक अशा एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ तर होतोय. या मॅचला जी आपण पाहतोय सुरुवात होतीये. अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती आलेली सिंगल एकेरी धाव. निहाल तुसामत, अविनाश रामगुडे कित्येक वेळा एकत्रित एका संघामध्ये आपण खेळताना पाहतोय, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये आता मात्र वेगवेगळ्या संघात आहेत. पुन्हा एकदा इथे अखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न होतोय, अनसक्सेसफुल. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. पिचिंगचे चेंडू आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडूची जी उसळी आहे, चेंडूला जो वेग दिला जातोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय इथे बॅटरला तो चेंडू समजू शकत नाहीये. इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. हेलिकॉप्टर पद्धतीने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळतीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा. चिखलातलं क्रिकेट म्हणजे पावसाळी रबर बॉल क्रिकेट, पावसातलं क्रिकेट आपण या मैदानामध्ये पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटची जर स्पर्धा असती तर एवढ्या लांबवरचा चेंडू नक्कीच बॅटरने 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला असता. परंतु इथे आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. ज्याप्रमाणे बॅटरने बॉल मारला त्यावेळेस धावा घेण्यासाठी देखील फार मोठे कष्ट आहेत. फार जपून पळावं लागतंय. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. इथे शॉट अंपुल. ताकदीचा प्रॉपर वापर. टायमिंग देखील इथे जुळून येत आहे. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून. षटकार 6 धाव्यांसाठी. अगदी आपण पाहिलं तर उसळी घेतल्यानंतर चेंडूला जो वेग देण्याचं काम केलं गोलंदाजांनी, त्या वेगाचा फायदा इथे बॅटरने देखील घेतलाय. समान उंचीचे खेळाडू आहेत गोलंदाज आणि फलंदाज देखील. ताकद इथे कामी आली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळला. पहिला षटकार मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने, तर दुसरा षटकार कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून जातोय, सीमारेषा पार. इथे येतोय षटकार 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 6 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जी बॅट आतापर्यंत शांत होती ना, ती बॅट आता मात्र बोलायला लागली आहे. धनंजय भिंतडे सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय आणि 2 चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्या होते ती 14 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती आहे. इथे खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, खोचलेला चेंडू. बघा पहिलेचे 2 चेंडू होते ना, ते पिचिंग केलेले आखूट टप्प्याचे चेंडू. त्यावरती पुल आणि हुक करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. गोलंदाजांनी देखील इथे आपली चांगली गोलंदाजी इथे करून दाखवली आहे. लगेचच पुढचा चेंडू फुलर लेनचा हाताळला आणि त्यामध्ये आलेली सिंगल एकेरी धाव. पहिलं षटक इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे होती ती 15 धावा. अलोक 11 विदाउट लॉस 15 रन्स ऑन बोर्ड. ते वरती जे पाईपावरती बसलेत ना, ते जरा व्यवस्थित बसा बरं का. एखादा ते दगड आला, पाईप आला खाली, तर ते रिस्की होऊ शकतं. आपलं बाल्कनीपेक्षा स्टॉल वरती या. इथे आयोजकांनी सांगितलंय की जरा जपून बसा. आयोजक जबाबदारी घेणार नाहीत. मनोज साठे आहे का? अक्षय कुमार नंतर तेच आज कुछ तुफानी करते. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय राजेश सोरटे. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय डेड बॉल.
इथे काहीसा व्यत्यय येतोय गोलंदाजाला गोलंदाजी हाताळत असताना. षटक क्रमांक 2 इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राजेश सोरटे. एक हुशार गोलंदाज म्हणून त्याची एक चांगली ओळख. पहिला चेंडू, वाह काय जिथे चेंडू हाताळलाय, म्हणजे फलंदाजाला कळू देखील दिला नाहीये. टप्पा आखूड टप्प्याचा आहे, वळण देखील देण्यामध्ये यश मिळतंय. म्हणजे सिमेंट विकेट वरती रबर बॉल देखील वळवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. पिंपरी शहराचं, पिंपरी गावाचं नाव अगदी आपण पाहिलं तर अगदी आखाती देशांपर्यंत घेऊन जाण्याचं काम राजेश सोरटे यांनी वारंवार केलेलं आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती अगदी टेनिस क्रिकेट प्रमाणेच इथे आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय. षटकार 6 धावेंसाठी. टेनिस खेळामध्ये देखील आपण पाहिलं ना तर अगदी रॅकेटमधून चेंडू ज्याप्रमाणे खेळतात त्याचप्रमाणे हा शॉट अनोखा फटका इथे सजून काढलाय. रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा फटक्यांची नवीन नवीन संकल्पना आपण पाहतोय. मगातपासून आपण पाहिलं तर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, त्यानंतर आपण पाहिलं तर एखादा कलात्मक फटका देखील इथे धनंजय भिंताडे यांच्या बॅटमधून खेळला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न मात्र इथे जुळू आला नाही. म्हणावं तसं टायमिंग झालं नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. गोलंदाज व फलंदाज दोघांच्या चेहऱ्यावरचं स्मित असं स्पष्ट दिसून येत आहे की दोघांकडूनही चुकी झाली. म्हणजे गोलंदाजाकडून जी चुकी झाली, फलंदाजाने लांबवरती मारण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न देखील तिथे फसलाय. म्हणजे दोघांकडून चुकी झाली, त्यामुळे दोघांनाही शिक्षा इथे मिळाली नाही. पुढचा चेंडू अविनाश रामगुडे यांच्यासाठी. इथे फुल्लर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने तुषार रणदिवे त्या ठिकाणी चेंडू अडवेल, फेकी करेल, त्या दरम्यान आलेली सिंगल. एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. एका बाजूला अविनाश रामगुडे तर दुसऱ्या बाजूला धनंजय भिंताडे. तर गोलंदाजी मार्क वरती राजेश सोरटे पुन्हा एकदा इथे कमबॅक आपल्या संघासाठी करून देतोय. इथे मात्र भरकटलेला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू समजू शकला नाही. वाईट +1 अशा 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. एखादा खराब चेंडू हातातून निसटू शकतो. रबर बॉल क्रिकेट आहे आणि रबर बॉल आपण पाहिलं तर सातत्याने ओला झाल्यानंतर हातातून निसटू शकतो, डाव्या यष्टीच्या बाहेर देखील जाऊ शकतो आणि तेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. वाईट +1 अशा 2 धावेने धावसंख्या होते ती 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये जी लहान मुलं आहेत ना त्यांना बाहेर घ्या पहिलं, कारण क्षेत्ररक्षण करताना त्रास होऊ शकतो. सलमान सर त्यांना बाहेर जायला सांगा. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 25 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. धनंजय भिंताडे यांच्या बॅटमधून आपण पाहिले तर 3 षटकार आलेत. 25 धावांमधल्या 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. पुढचा चेंडू इथे देखील शॉर्ट आर्म पुल केलाय आणि त्यामध्ये होतोय सक्सेसफुल षटकार 6 धावेंसाठी. धनंजय भिंताडे, कालपासून या बॅटरची चर्चा सुरू होती की सिक्सर किंगच्या बॅटमधून षटकार चौकार येत नव्हते, परंतु मोक्याच्या क्षणी आपल्या फॉर्म मध्ये येतोय आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. राजेश सोरटे यांच्या विरुद्ध देखील आपण पाहिले तर 2 षटकार खेचून काढले. त्यानंतर निहाल तुसामत यांना देखील 2 षटकार खेचून काढले आणि कलात्मक फटक्यानंतर इथे धावसंख्येमध्ये वाढ देखील होते. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. जमेची बाजू आहे आलोक 11 संघाची की आघाडीचे दोन्ही बॅटर अजून मैदानामध्ये आहेत. 4 षटकांची ही मॅच आहे. पुढचा चेंडू राजेश यांचा सामना करेल तो धनंजय. पुन्हा एकदा इथे क्लास दाखवलाय राजेश सोरटे यांनी देखील. थोडासा खांद्याचा वापर केलाय. चेंडू पडल्यानंतर वेगात सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 31 धावा झाल्यात. पहिलं षटक निहाल तुसामत यांनी 15 धावेंवरती खर्च केलं. दुसरं षटक राजेश सोरटे यांनी हाताळलं, त्यामध्ये 16 धावा आल्यात आणि इथे तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर. अगदी दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद ज्या खेळाडूकडे आहे आणि इन फॉर्म बॅटर टेनिस क्रिकेटमधील अगदी आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडचाच एक हुशार गोलंदाज इथे आपल्याला सलमान शेख गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. 31 धावा, 31 रन्स. 2 षटकानंतर 31 झाल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत.
सलमान शेख इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आपण पाहतोय अविनाश रामगुडे. या अगोदरच्या मॅच मध्ये अविनाश रामगुडेंची बॅटिंग आपण पाहिली आहे. आणि इथे आपण पाहतोय चेंडू काय डेड आहे की वाईड आहे की काय आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कुठल्याही खेळाडूने इथे वाईट बॉल आहे. वाईट +1 आताच्या 2 धावा आहेत. सिमेंट खेळपट्टीच्या जर अलीकडे चेंडू पडला मातीमध्ये तर डेड बॉल आहे, अन्यथा तो चेंडू इथे गृहीत धरला जाईल. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर अविनाश रामगुडे यांचा ब्रँडेड फटका षटकार. डीप कव कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार 6 धाव्यांसाठी. बघा अखोट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती वेग देखील देता आला नाही, त्यामुळे अविनाश रामगुडे यांच्या अगदी रडारमध्ये चेंडू, स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धाव्यांसाठी. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. काय बॅटिंग इथे करतायत. सुरेख अशी बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल इथे सक्सेसफुल. षटकार 6 धाव्यांसाठी. इथे अखोट टप्प्याचे चेंडू अविनाश रामगुडे यांच्या बॅट वरती जर आले तर इथे षटकारच येणार आहेत. आणि ओनली लेफ्टी असे हे मैदान आहे, कारण काल देखील आपण पाहिलं तर डावखुऱ्या शैलींच्या फलंदाजांचा दबदबा आणि आज देखील. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा, 45 रन्स. दुसरं षटक, तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू झालेत. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा बिग हिट. लागोपाठचा तिसरा षटकार अविनाश रामगुडे यांच्या बॅट मधून. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फेकून दिलाय फार दूरवरचा षटकार 6 धाव्यांसाठी. इथे एक्सपेरिमेंट आणि एक्सपेरिमेंटचा फायदा मात्र होत नाहीये. सलमान शेख यांना पहिल्या 2 मॅच मध्ये गोलंदाजी दिली नाही, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सलमान यांना गोलंदाजी दिली आणि या खेळपट्टीचा अंदाज इथे मात्र घेता आला नाही. बॅटरच्या अगदी रडार मध्ये बॅक टू बॅक 3 षटकार, तब्बल 20 धावा या 3 चेंडू मध्ये खर्च झाला. हे निर्णायक षटक असेल आलोक 11 या संघासाठी. पुढचा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काहीशी उंची इथे चेंडूने घेतली आहे. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय, फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 52 धावा, 52 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसभरातलं रेकॉर्ड आहे 59 धावांचं. ते रेकॉर्ड इथे ब्रेक होईल का. 59 धावा इथे आपण पाहिलं तर श्रीतेज 11 या संघाने पूर्ण केल्या होत्या. 60 धावांचं लक्ष अमराज मृत्युंजय संघाला दिलं आणि त्या 60 धावा चेस देखील केल्या, परंतु आता ते रेकॉर्ड इथे ब्रेक होईल का. 52 धावा झाल्यात. हे तिसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू इथे वा चांगला चेंडू हाताळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. लेगबाई स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या होते ती 53 धावा. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 20 धावा होत्या आणि आलेल्या पुढच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल म्हणजेच 22 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा अविनाश रामगुडेच असतील. इथे बॅटची एज आणि इथे मात्र झेलबाद. पहिला बॅटर अविनाश रामगुडे इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जात आहेत. आपलं काम इथे चोखरीत्या पार पाडलंय. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला 22 धावा इथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 53 धावा. 1 बाद 53. शेवटचं षटक आहे. अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती तुषार रणदिवे उर्फ बाजा इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. तुषार रणदिवे काल दिवसभरामध्ये देखील अप्रतिम अशी अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने केली आणि आज देखील आपण पाहतोय इथे आपल्याला श्रीतेज 11 या संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती तुषार रणदिवे यांना मिळतं यश. एकदा आपण पाहिलं ना तर एखादी पार्टनरशिप बिल्ट असते, त्याच्यामधला एखादा बॅटर बाद झाला ना की लगेचच दुसरा
लगेचच त्याच्या बरोबरीने बाहेर जातोय. इथे अविनाश रामगुडे या अगोदरच्या चेंडूवरती बाद झाले. लगेचच धनंजय बिनताडे देखील चेल बांधून तंबूच्या आश्रयाला. अमर गोरे न्यू बॅटर आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईकला आहे आणि धनंजय भिंताडे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. मॅन फ्रॉम वानवडी इथे न्यू बॅटर इन होतोय रोहित खरात. दोन्ही डावकऱ्या शैलीचेच बॅटर आहे. कालच्या दिवसभरातील मॅचेस आजच्या दिवसभरातील मॅचेस जर तुम्ही पाहिल्या असतील तर डावकऱ्या शैलीचे जे बॅटर आहेत ना या डावकऱ्या शैलीच्या बॅटरचाच दबदबा या मैदानामध्ये आहे. म्हणजे काहीसं पूरक वातावरण हे बॅटरसाठी म्हणजे डावकऱ्या शैलीच्या बॅटरसाठी देखील. महेश नानगुडे, महेश शिंदे, अमर गोरे, अविनाश रामगुडे त्याचबरोबर रोहित खरात ह्या जे बॅटर आहेत ना या बॅटरने आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी देखील केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती तुषार रणदिवे यांना यश मिळत आहे. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला फटका खेळायचा होता. एक धाव तर त्या दरम्यान मिळते आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एक धाव पूर्ण आहे. ललित त्या ठिकाणी तैनात संघाचा संगनायक. काहीशी तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा व्यत्यय आला परंतु एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागते. धावसंख्या होती ती 54 धावा. 54 रन्स ऑन अ बोर्ड. 2 चेंडू झाले. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटचं षटक निर्णायक मॅच आहे. दोन्ही संघांसाठी विजय फार महत्वाचा आहे. अमर गोरे यांच्या बॅटमधून चांगला फटका आणि झेल त्याहूनही अप्रतिम आहे. तिथे जे खेळाडू बसलेत आणि पंच जे आहेत ते निर्णय घेतील. 2 मिनिटं तुम्ही कोणी चर्चा करू नका. पंचांपर्यंत तुम्ही येऊ नका. पंचांना निर्णय वैयक्तिक घेऊ द्या. तुम्ही कोणीही चर्चा करू नका. पंच आपल्या जागेवरती जातील आणि निर्णय देतील. तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. हा आयोजकांचा निर्णय. पंच काय निर्णय देतील? सागर आंग्रे सर. षटकार आहे. 6 धावा. चेंडू झाडाला लागल्यावरती षटकार आहेत ना. तो पानाला लागू द्या किंवा त्या बुंद्याला लागू द्या, फांदीला लागू द्या. स्पर्श झाला चेंडूचा की षटकार. म्हणजे ललित यांना देखील ठाऊक आहे की चेंडू इथे पानाला लागला होता. कारण त्यांची रिएक्शन अशी आहे की षटकारच येणार आहे. दिल्या दिल्या त्यांनी लगेच तिकडे तोंड फिरवलं. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 60 धावा. पुन्हा एकदा इथे आपण पाहतो उजयष्टीच्या लगतचा चेंडू आहे. वेल्लेप केलाय परंतु इथे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. वेळ घेतला आणि योग्य तो निर्णय दिलाय. बॉल डेट झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी तेवढा वेळ घेतलाय. चला पंचांना तुम्ही प्रेशराईज करू नका प्लीज. आपल्याला ही विनंती असेल. पंच कुठल्याही संघाच्या बाजूने नाही त्यामुळे तुम्ही तो विचारच करू नका. इथे देखील चांगला चेंडू हाताळलाय. इथे निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 61 धावा झाल्यात. बरोबर 61 धावा झाल्यात. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा इथे बॅटची एज डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 62 धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक. लास्ट बॉल. 62 धावा झाल्यात. अमर गोरे इथे आपण पाहतो स्ट्राईकला आहे. तुषार रणदिवे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी येत आहेत. एक षटकार जेमतेम आलाय. म्हणजे आपण म्हणलं ना की नशिबाचा षटकार आलाय परंतु गोलंदाजी या षटकामध्ये देखील अप्रतिम झाली आहे तुषार यांची. इथे देखील गती परिवर्तन आणि त्यामध्ये आपण पाहतोय डॉट बॉल. 62 धावा झाल्यात. 63 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करायची आहे. सचिन सर अजिबात वेळ न घेता क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. प्रॅक्टिस सेशन अजिबात होणार नाही. पुढील मॅचचा टॉस आपण या मॅच नंतर लगेचच घेणार आहोत कारण यानंतर अजूनही 3 मॅच आहेत. त्यामुळे आपण थोडंसं पटपट खेळूयात कारण थोडासा अंधार देखील होतोय. आपल्याला वेळेत सामने पूर्ण करायचे आहेत आणि दिवसामध्येच बक्षीस समारंभ करायचा आहे.
चला क्षेत्ररक्षण लावलं असेल, बॅटर आतमध्ये लगेच मैदानाचा ताबा घ्या, वेळ न लावता आपण मॅचला लगेच सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, तुषार रणदिवे आणि त्याचबरोबर अमित तांबे. आघाडीचे दोन्ही बॅटर, तर गोलंदाजी मार्कवरती धनंजय बिनताडे. 63 धावेंचा पाठलाग आहे, 24 चेंडू आणि 63 धावा. 24 चेंडू मध्ये 63 धावेंची गरज आहे. दोन्ही उजव्या शैलीचे बॅटर आहेत. या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून आलेले षटकार, अमर गोरे यांच्या बॅटमधून आलेले षटकार. डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला मैदान पूरक आहे, परंतु इथे एखादा दुसरा डावखुऱ्या शैलीचा बॅटर नाहीये. इथे 2 ते 3 बॅटरने कामगिरी केली आहे. ज्याप्रमाणे कालच्या दिवसभरामध्ये बावधन संघामध्ये एकटा महेश नानगुडे वन साइड बॅटिंग करत होता. पहिल्या मॅच मध्ये 58 नॉट आउट, दुसऱ्या मॅच मध्ये 91 धावा नॉट आउट, तिसऱ्या मॅच मध्ये तो बाद झाल्यामुळे ती मॅच हारली. तर दुसऱ्या बाजूला महेश शिंदे देखील डावखुऱ्या शैलीचा बॅटर, तिन्ही मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी त्याने केली. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करून घ्या. बघा इथे पहिल्या काही लीग मॅच साठी आपण खेळपट्टीवरती पाण्याची व्यवस्था केली होती, परंतु आता पाणी गेल्यामुळे या मॅच मध्ये आणि पुढच्या कुठल्याच मॅच मध्ये विकेटवरती पाणी ओतलं जाणार नाही, याची नोंद घ्या. आता पाऊस आला तरच पाणी, मग ते कुठल्याही इनिंगला येऊ द्या, पहिल्या येऊ द्या किंवा दुसऱ्या येऊ द्या, ते नशिबाची साथ. चला इथे आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. 63 धावींची गरज आहे. 24 चेंडू आणि 63 धावा. धनंजय विरुद्ध तुषार. पहिला चेंडू वेगवान तुषार रणदिवे याच्यासाठी. कित्येक वेळास आपण पाहिलं असेल अविनाश रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार रणदिवे, धनंजय बिनताडे हे एकाच संघामध्ये आपण खेळताना पाहतो, परंतु आज तुषार रणदिवे अगदी बॅटिंगसाठी त्यांच्या अपोजिट आहे, तर धनंजय बिनताडे इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. हे खरं क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये एन्जॉय करायला मिळतंय, कधी एका संघामध्ये तर कधी प्रतिस्पर्धी विरोधी संघामध्ये देखील. प्रत्येकाचे खेळ इथे समजून येत आहेत, कशा प्रकारे इथे रणनीती वापरली जाते, कशा प्रकारे इथे डावपेच देखील आखले जात आहेत. पहिला चेंडू तर निर्धाव आहे. पुन्हा एकदा आकुटप्पाचा चेंडू आहे, ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न, परंतु सचिन बर्गे, अगदी आपण पाहिलं ना तर सचिन बर्गे जर पाहिलं मैदानामध्ये अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. सर्वात फिट अँड फाईन प्लेअर, चतुर आणि चपळ असं क्षेत्ररक्षण सातत्याने आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुलवट टप्प्याचा चेंडू तुषार रणदिवे यांच्या बॅटमधून खेळून काढलाय. वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार, 4 धावेंसाठी. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं असाल की धनंजय बिनताडे बॅटिंगसाठी होता, तुषार रणदिवे गोलंदाजी मार्कवरती होता. पहिल्या चेंडूवरती धनंजय बिनताडे याला झेलबाद करून त्या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला धाडलं, परंतु इथे चित्र वेगळं आहे. पहिले 2 चेंडू तर निर्धाव, परंतु तिसऱ्या चेंडूवरती धनंजय याच्या विरुद्ध आक्रमण चौकाराने केलंय. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आणि इथे मात्र सक्सेसफुल. चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार, चौकारा पाठोपाठ येतोय. षटकार षटकार षटकार, 6 धावेंसाठी. तुषार रणदिवे टी एस स्पोर्ट्स ब्रँडचा ब्रँड अँबॅसिडर सर्वे सर्वा इथे त्याच्या बॅटमधून येतोय षटकार, 6 धावेंसाठी. एका बाजूला धनंजय बिनताडे अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला पहिल्या डावामध्ये करताना पाहायला मिळाला आणि त्याच्याच विरोधात चढवलेलं हे आक्रमण आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव आणि पुढच्या 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आहे. अगदी आपण पाहिलं तर एक टप्पा इथे मारण्याचं काम करण्यात आलं, म्हणजे असं पूर्णपणे शॉट खेळू काढलं नाही. अगदी आपण पाहिलं तर जमिनी लगत चेंडू ढकलण्यामध्ये यश मिळतंय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. स्ट्राईकला आपण पाहतोय अमित तांबे. इथे देखील पुल तर केलाय, इथे सक्सेसफुल होतोय का? पंच इथे निर्णय देतील, तुम्ही पळत राहा.
तुम्ही पळत राहा, पंच निर्णय नंतर कळवतील. काय आहे ती विचारपूस होईल, पडताळणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला निर्णय मिळेल. बघा, तुम्ही जर का त्या धावा पळून पूर्ण केल्या असतात तर कदाचित एकच्या ऐवजी 2 झाल्या असत्या. मी तुम्हाला प्रत्येक मॅचच्या वेळेस तेच सांगतोय की आयोजकांनी सांगितलं की पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः कुठलाही निर्णय घेऊ नका. 1 आहे, 2 आहे, 4 आहेत, षटकार आहे, हे पंच कळवतील, तुम्ही काळजी करू नका. एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. पहिलं षटक पूर्ण, 12 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील धनंजय बिनताडे यांनी 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती अभि आला, त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या. परंतु ते चित्र वेगळं, ते बॅट्समन वेगळे होते. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अभि येतोय. तर स्ट्राईकला आपण पाहतोय इथे असेल अमित तांबे आणि नॉन स्ट्राईकला असेल तुषार रणदिवे. चला आपण लगेचच मॅच कडे वळतोय. दुसरं षटक अभि इथे गोलंदाजी मार्क वरती, तर स्ट्राईकला अमित तांबे. 12 धावा झाल्यात. 63 धावांचा इथे पाठलाग आहे. अजून 51 करायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 51 धावा. मागच्या मॅच मध्ये अमराज मृत्युंजय अगेन्स्ट त्या धावा डिफेंड करायच्या होत्या. इथे ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचंय. इथे ब्लाइंड शॉट, परंतु एकच धाव आहे. इथे आपण पाहतोय मुळशी करंडक आणि या स्पर्धेतील ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेदरम्यान आपल्याला लाभलं, ज्यांच्या आगमनाची आतुरता आपल्या सर्वांनाच होती, या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं, ते मान्यवर नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला देत आहेत. थोड्याच वेळामध्ये त्यांचं देखील आगमन आपल्या या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. एक निर्धाव चेंडू देखील श्रीतेज 11 संघाच्या डगआउटचं वातावरण अशांत करून टाकणार आहे. अभि यांची अप्रतिम गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावरती इथे नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतोय, खेळपट्टीचा पुरेपूर वापर देखील करतोय. पुढचा चेंडू शरीर भेदक मारा आहे. चेंडू शरीरावरती आदळलाय, काळजी घ्या. मुळशी करंडक 2024 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आहे एक भव्य दिव्य आयोजन आपण गेले 2 दिवस या ठिकाणी संपन्न करतोय. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 31,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, ते जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय. मी मान्यवरांना विनंती करेल की हे व्यासपीठ आपल्यासाठी आहे आणि आपल्याला या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मुळशी भागामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रथम असू द्या, द्वितीय असू द्या, तृतीय असू द्या, खेळाडूंना प्राधान्य देण्याची गोष्ट कुठेही असू द्यात, आपल्या भागातील हे सर्व बक्षिस माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून आपल्याला लाभतात. आणि प्रथमच मुळशी करंडकामध्ये जी रबर बॉलची स्पर्धा या भागामध्ये बावधान भागामध्ये संपन्न झाली आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडून आपल्याला लाभलं, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष करून आभार. आपलं देखील या व्यासपीठावरती मनपूर्वक असे स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्येच आपण उरलेले हे सामने आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि खऱ्या अर्थाने या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला एक शोभा वाढवण्याचं काम इथे झालं. मान्यवरांची इथे उपस्थिती लाभली आणि वरुण राजाने देखील आपली उपस्थिती या मॅच मध्ये दिली आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पाऊस आला नाही तर मजा नाही. मान्यवरांची उपस्थिती लाभली, त्यांचा पायगुण म्हणावा लागेल. आणि या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये, या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये वरुण राजाचं देखील शुभागमन होत आहे. काय मॅच इथे रंगणार आहे. आता पावसाचं आगमन झाल्यानंतर गोलंदाज हवी ठरतील की फलंदाज या गोलंदाजावरती इथे प्रहार करतील. पुढचा चेंडू अभियांचा सामना करतोय तो अमित. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू शरीरावरती या अगोदरचा लागला, परंतु तेवढ्याच जिद्दीने इथे अमित तांबे पुन्हा एकदा मैदानामध्ये उभा राहिला. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. खऱ्या अर्थाने अमित तांबे फिट अँड फाईन प्लेअर आहे. संघाचा हार्दिक पांड्या म्हणून त्याला ओळखलं जातं. अष्टपैलू खेळाडू आहे, तर तितकाच ताकदवान गोलंदाज देखील आहे. अभिनय देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. तर पुढच्या बाजूला तुषार रणदिवे हा देखील तितकाच विस्फोटक बॅटर आहे. एक षटकार एक चौकार या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा इथे ब्लाइंड शॉट आहे. बघा वेगात चेंडू आहे ना, तो शरीरावरती खेळण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे गोलंदाजाने बरोबर हेरलाय की फलंदाजांना कशा पद्धतीने अडकवायचं आहे, कुठे धावा जास्त खर्च केल्या जात नाहीयेत आणि त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी केली जाते. शरीर भेदक मारा, त्यामध्ये वेग आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. 63 धावेंचा पाठलाग आहे. 15 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आपल्या या व्यासपीठावरती आपण पाहतोय माननीय शंकरभाऊ मांडेकर यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. शंकरभाऊंविषयी सांगण्यासारखं आहे की मुळशी भागामध्ये जे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अथवा टेनिस बॉल फुलपीच स्पर्धेचं जे आयोजन नियोजन करण्यात आलं, ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आले, त्याचं उगम स्थान म्हणजे त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने मुळशी भागामध्ये क्रिकेटचं फुलपीच क्रिकेटचं इथे त्यांच्याच माध्यमातून उद्घाटन हे करण्यात आलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण पाहतोय 16 धावा झाल्यात. रिटायर हर्ट, मला वाटतं इथे अमित तांबे रिटायर हर्ट होऊन मैदानाच्या बाहेर येतो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन संघाचा सर्वात प्रमुख बॅटर अनुराग मोहिते इथे मैदानामध्ये येतोय. तुषार आणि अनुराग ही जोडी मैदानामध्ये आहेत. 2 षटकांनंतर 16 धावा झाल्यात. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 12 चेंडू आणि 47 धावेंची गरज आहे. 12 बॉल 47. लक्ष थोडंसं अवघड आहे, परंतु शक्य करण्याची ताकद या दोन्ही बॅटरकडे देखील आहे. ती गाडी डिक्लेअर मध्ये आहे का बघा फक्त. 12 चेंडू आणि 47 धावेंची गरज. हे लक्ष साध्य होईल का? अमर गोरे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, जमीन लगत चेंडू खेळलाय. निलेश पिंजारी तिथे तैनात, सिंगल देतीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. एका धावेने हे लक्ष साध्य होणार नाही. चौकार षटकार खेळावा लागेल. इथे तुम्हाला परिश्रम करावे लागतील. इथे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलचं कामच उरलं नाही आता. अजूनही 46 करायचे आहेत. 11 चेंडू आणि 46 धावा. चौकार षटकार तुम्हाला खेळावेच लागतील. आता नाही तर कधीच नाही. मुळशी करंडक जर जिंकायचं असेल तर 11 चेंडू आणि 46 धावेंची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अमर गोरे, तर स्ट्राईकला पण पाहतोय अनुराग मोहिते. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पंचांचा इशारा इथे नक्कीच येईल. डिक्लेअर धावा आहे. डिक्लेअर आहे का दादा? पण लागली ना, डिक्लेअर कळवा ना. एक धाव डिक्लेअर आहे. एक धाव इथे मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, परंतु पुन्हा एकदा इथे डिक्लेअर स्वरूपाची 22 स्वरूपाची एक धाव आहे. धावसंख्या होते ती 18. इथे बॅटची एज, पुन्हा एकदा एकेरीच धाव. एकेका धावेने मात्र हे लक्ष साध्य होणार नाही. मोठा फटका खेळावा लागेल. प्रयत्न सुरू आहे, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. बॅटच्या रडार पासून चेंडू दूर ठेवतोय. या मॅच मधील विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि हमराज मृत्युंजय या संघाबरोबर त्यांचं युद्ध या मैदानामध्ये या मॅच नंतर लगेच रंगणार आहे. हमराज मृत्युंजय संघाने देखील तयार राहायचं. या मॅच नंतर लगेचच क्वार्टर फायनलची मॅच इथे खेळवली जाईल. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल अशा मॅचेस असतील.
शॉटअँपूल अनुराग मोहिते यांच्या बॅटमधून येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावेंसाठी. सुरेख फटका इथे सजवलाय, परंतु षटकाराला काहीसा वेळ झालाय. परंतु वेळ जरी झाला असेल यानंतर आपण पाहतोय हमराज मृत्युंजय या संघाबरोबर काहीशी लढत तिथे होईल, परंतु ही मॅच देखील पूर्ण होणं गरजेचं आहे. तुषार रणदिवे याच्या नावावरती देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा एक विक्रम नोंदवला गेलेला आहे. त्यामुळे इथे या मॅच मध्ये मुळशी करंडकामध्ये हा रेकॉर्ड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का? रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, यामध्ये कुठलंही लक्ष इथे सोपं आणि अवघड नाहीये. इथे तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, कारण संघाला विजयाच्या दिशेने जर घेऊन जायचं असेल तर. 6 मध्ये 32 गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम वाघोली इथे आपल्याला पाहायला मिळतील. राहुल सातव तर स्ट्राईकला आपण पाहतोय तुषार रणदिवे. 6 चेंडू आणि 32 धावा. माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही एक रंगतदार मॅच आहे. इथे पहिला चेंडू बिगिट आहे आणि पहिल्या चेंडूवरती हवाई सफर सिक्सर 6 धावेंसाठी. मॅच ऑन आहे. तुषार रणदिवे यांच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. 5 षटकारांची अजूनही गरज आहे. चेंडू द्या नवीन, सगळा बॉक्सच द्या. आता पहिल्या चेंडूवरती तर 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा बिगिट, परंतु इथे डिक्लेरेशन झोन आहे. का शरीर भेदक मारा जो उसळी घेणारा चेंडू आहे ना, त्यावरती बॅटर मात्र ब्लाइंड शॉट खेळतोय. डोळे मिटून बॅट फिरवायची. इथे बॅट वरती जर नीट बसला तर षटकार, अन्यथा एक धाव तर आहे. इथे जेलबाद होण्याची संधी देखील नाहीये. परंतु आता या सिच्युएशन मध्ये तुम्हाला एकेरी धाव गरजेची नाही, इथे षटकाराचीच गरज आहे. बघा इथून पुढे देखील मॅच होऊ शकते. 4 षटकार आले तरी देखील इथे मॅच बनू शकते, कारण 25 करायचे आहेत. अजून 25 करायच्या 4 मध्ये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. एखादा दुसरा षटकार, या चेंडूवरती एक षटकार येणं गरजेचं आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र एकच धाव आहे. इथे षटकार खेचायचा आहे, परंतु क्षेत्र वेगळं निवडलं जात आहे. इथे डिक्लेरेशन झोन आहे. मैदानाचा भौगोलिक विचार केला तर यष्टांच्या मागे तुम्हाला डिक्लेअरच आहे. तुम्हाला पलीकडे खेळावं लागेल. समोर जिथे दिसेल तिथे बाउंड्री आहे. यष्टांच्या मागे मात्र एकच धाव मिळणार आहे. आता पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक धाव आहे. इथे समीकरण बदललं जात आहे. 24 धावींची गरज आहे. 3 चेंडू 24. इथे वा सुंदर असा चेंडू इथे हाताळलाय. पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या लगतचा डॉट बॉल. पहिल्या मॅच मध्ये देखील राहुल सातव यांनी तब्बल 24 ते 25 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 3 षटकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये खर्च झाले. दुसऱ्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. या मॅच मध्ये देखील 1 षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. इथे देखील चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, असं कुठेतरी वाटलं की तुषार रणदिवे पुन्हा एकदा 5 चेंडूमध्ये 5 पुढच्या षटकार खेचतोय की काय, परंतु राहुल सातव देखील तितकाच हुशार गोलंदाज आहे. एखादा चेंडू खराब पडला, परंतु बाकीचे चेंडू विचारपूर्वक हाताळलेत. आता विजयाच्या उंबरठ्यावरती इथे आलोक 11 आहे. मॅच संपल्यानंतर विजेता संघ आणि हमराज मृत्युंजय ऋषी जोरी सर अँड कंपनी यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जी क्वार्टर फायनलची असेल आजच्या दिवसातील. इथे देखील इनसाइड आउटचा फटका आहे, परंतु 4च धावा मिळतील. आलोक 11 हा संघ इथे विजयी होतोय. चला सचिन बर्गे सर आपण या आणि ऋषी जोरी सर आपण देखील या. पुढील मॅचचा टॉस, आणि या टॉस साठी मी या ठिकाणी आमंत्रित करेल ज्यांच्या माध्यमातून मुळशी करंडक 2024चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं, ते माननीय श्री शंकर भाऊ मांडेकर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे क्वार्टर फायनलचा संपन्न करू.